नमस्कार मित्रांनो, MPSC क्विक नोट्समध्ये पुन्हा एक वेळा आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत राज्यसेवा पूर्व परीक्षा 2015 चा पेपर आणि त्यांचे प्रश्न आणि उत्तरे. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम प्रश्न पहिला. 4 डिसेंबर 1947 रोजी हैदराबाद राज्य मुक्ती संग्रामात पुढीलपैकी कोणी निजामावर बॉम्ब टाकून त्याचा वध करण्याचा प्रयत्न केला? तर प्रथम देवीसिंग चौहान, दिगंबर कुलकर्णी, विनायक विद्यालंकार आणि नारायण पवार. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नारायण पवार. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा. चुकीची जोडी ओळखा. तर सर्वप्रथम शिवाचे मंदिर भुमरा, पार्वतीचे मंदिर नाच्छा, विष्णूचे मंदिर टिगवा आणि शिवाच्या कोरीव मूर्ती असलेली गुंफा मंदिरे उदयगिरी टिकड्या. तर चुकीची जोडी इथे पर्याय क्रमांक 4 हे चुकीचं आहे. बाकी तिनेही बरोबर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा. उत्तरेकडील पुष्कळशा हिंदू निर्वासितांना या राज्याने आणि शहराने आकर्षित केले. समकालीन वर्णनावरून असे वाटते की हे शहर श्रीमंत आणि खूप सुंदर असावे. अब्दुल रजाक म्हणतो, पृथ्वीतलावावर इतरत्र कुठेही असे शहर डोळ्यांनी बघितले नाही किंवा संपूर्ण पृथ्वीवर असे शहर आहे असे कानांनी ऐकले नाही. या वाक्यातून कोणत्या राज्याचा आणि शहराचा उल्लेख केला आहे? तर पर्याय आहे महाबलीपुरम, कोचीन, विजयनगर आणि त्रावणकोर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विजयनगर. प्रश्न क्रमांक 4. 1930च्या दशकातील जागतिक महामंदीमुळे पुढीलपैकी काय झाले? ठीक आहे. तर अ ब क ड 4 पर्याय दिले आहे. सर्वप्रथम मुंबईची लोकसंख्या घटली. अहमदाबादमधील कपडे गिरण्यांची संख्या घटली. मुंबई गिरण्या मालकांनी कामगारांच्या वेतनात 30 ते 50% कपात केली. आणि वरील सर्व पर्याय योग्य. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अ आणि क योग्य आहे. मुंबईची लोकसंख्या घटली आणि मुंबई गिरणी मालकांनी कामगारांच्या वेतनात 30 ते 50% कपात केली. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 5. हिंदी मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनांचे वर्णन कोणी केले आहे? महात्मा गांधी, सरोजिनी नायडू, जवाहरलाल नेहरू की तेज बहादूर सप्रू. तर हिंदी मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनांचे वर्णन पर्याय क्रमांक 2, सरोजिनी नायडू यांनी केले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6. अगदी सुरुवातीची संस्कृत नाटके त्यांनी लिहिली. ती ताडपत्रावर लिहिलेली हस्तलिखित तुकड्यांच्या स्वरूपात खरे तर आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती गोपीच्या वाळवंटाच्या सीमेवरील तुर्फान या ठिकाणी सापडली. प्राचीन भारतातील हा कोणता लेखक आहे? तर याचे पर्याय आहे कालिदास, भास, अश्वघोष आणि विशाखा दत्त. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अश्वघोष. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 7. 1962 साली मुंबई कायदेमंडळात रिकामी जागा यांनी विधेयक मांडले की ग्रामजोशांना संस्कार करायला बोलवले नसेल तर त्यांनी दक्षिणा मागायचा हक्क राहणार नाही. तर याचे पर्याय आहे बॅरिस्टर जयकर, राव बहादूर सी.के. बोले, भास्करराव जाधव आणि दामोदर सखाराम यंदे. तर याचं उत्तर आहे राव बहादूर सी.के. बोले. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 8. खालील नमूद केलेले चीड आणणारी कृत्ये कोणी केली होती? भारतीय नागरी सेवेत प्रवेश करण्याचे वय कमी करणे, वृत्तपत्र स्वातंत्र्यावर नियंत्रण घालणे, 1878चा शस्त्र कायदा आणि ब्रिटिश उत्पादनावरील आयात कर काढून टाकणे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे लॉर्ड लिटन पर्याय क्रमांक 1 यांनी ही सर्व चीड आणणारी कृत्ये केली होती. तर 1978चा शस्त्र कायदा आणि व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट म्हणजे त्याला आपण गॅगिंग ॲक्ट असं सुद्धा ओळखतो. 1878लाच तो झाला होता आणि लॉर्ड लिटननी केला होता. तर व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट लॉर्ड रिपननी 1882ला रद्दसुद्धा केलेला होता. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 9. पुढीलपैकी कोणते 2 वर्ग गणपती उत्सवाच्या आयोगाच्या विरुद्ध होते? तर रानडेच्या विचारसरणीचे उदारमतवादी हिंदू किंवा राष्ट्रसभेतील कर्मठ राजकारणी, बौद्ध आणि जैन. तर यातील
फक्त रानडेच्या विचारसरणीचे उदारमतवादी हिंदू आणि राष्ट्रीय सभेतील कर्मठ राजकारणी हे दोघंच विरोधी होते, बाकी नव्हते. तर पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 10वा. रावसाहेब पेशवे, भाऊसाहेब लिमये, गणेश केशव लिमये, भाऊराव लिमये, भाऊसाहेब काशीनाथ खाजगीवाले, राजेसाहेब विठ्ठल छत्रे आणि बळवंत जगदंब ही नावे पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने घेतली होती? तर चार पर्याय दिले आहे. पुण्याचे सदाशिव निळकंठ जोशी, अहमदनगरचे जयसिंग रामचंद्र पवार, नाशिकचे दामोदर भिडे आणि पुण्याचे केशवराव वकील. तर याचं उत्तर आहे पहिलं, पर्याय क्रमांक पहिलं, पुण्याचे सदाशिव निळकंठ जोशी या व्यक्तींनी ही पुढीलपैकी नावे घेतली होती. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 11वा. पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? ठीक आहे, स्त्रियांनी उभारलेली प्रथम संघटना. तर 4 पर्याय. पहिलं आर्य महिला समाज, भारत महिला परिषद, द मुस्लिम विमेन्स असोसिएशन आणि भारत स्त्री महामंडळ. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भारत स्त्री महामंडळ. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 12वा. क्रिप्स यांचे भारतीय मित्र फिल इन द ब्लँक्स हे देखील त्यांच्यावर इतके नाराज झाले की त्यांनी कबूल केले की ही एक खेदाची गोष्ट आहे की क्रिप्स सारखी व्यक्ती ही स्वतःला सैतानचा वकील बनवू देते. ठीक आहे, क्रिप्स यांचे भारतीय मित्र कोण होते? तर पर्याय आहे जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी आणि जिन्नी. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे जवाहरलाल नेहरू पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. क्रिप्स यांचे मित्र होते आणि त्यांनी हे म्हटले होते की ही एक खेदाची गोष्ट आहे की क्रिप्स सारखी व्यक्ती ही स्वतःला सैतानाचा वकील बनवू देते. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 13वा. पुढील कोणते विधान अयोग्य आहे? 2014च्या भारताच्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी सर्वात उत्तुंग म्हणजे जवळपास 66% होती आणि ब. यापूर्वीचा सर्वात मोठा आकडा 1984 मधील होता, तो होता सुमारे 54%. तर अयोग्य विधान कुठलं आहे? तर केवळ ब हे विधान अयोग्य आहे. ठीक आहे, 2014च्या भारताच्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी सर्वात उत्तुंग म्हणजे जवळपास 66% होती. तर 2019ची लोकसभाची आहे 67.40% किंवा 67.11% आहे 2019ची. ते एक वेळा बघून घ्या. म्हणजेच 1.16% जवळपास त्यात ॲड झाली आहे 2019ची. चला बघूया प्रश्न क्रमांक 14वा. रिकामी जागा स्फूर्ती घेऊन 1893 मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले. कुठून स्फूर्ती त्यांनी घेतली होती? तर पर्याय आहे मुसलमानांच्या ईद सणावरून, मुसलमानांच्या मोहर्रम सणावरून आणि बंगालच्या दुर्गा पूजेवरून की योम किप्पूर सणावरून. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मुसलमानांच्या मोहर्रम सणावरून. प्रश्न क्रमांक 15. वालचंद उद्योग समूहाने स्वातंत्र्यपूर्व काळात पुढीलपैकी कोणत्या उद्योगांची स्थापना केली? हिंदुस्तान एअरक्राफ्ट, सिंधिया स्टीम नेव्हिगेशन, प्रीमियम ऑटोमोबाईल, हिंदुस्तान मोटर्स. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हिंदुस्तान एअरक्राफ्ट, सिंधिया स्टीम नेव्हिगेशन आणि प्रीमियम ऑटोमोबाईल्स. हिंदुस्तान मोटर्स त्यांनी काढलेलं नव्हतं. ठीक आहे, चला बघूया प्रश्न क्रमांक 15वा. आपले क्रिकेट दैवत सचिन तेंडुलकर नेहमी 10व्या क्रमांकाच्या जर्सीत असत. फुटबॉलचे काही खेळाडू सुद्धा दैविक शक्ती कला प्राप्त आहेत. त्यांची चेंडू पडविण्याचे, इतर खेळाडूंना चेंडू पास करवायचे व गोल करावयाचे कौशल्य डोळ्याने पारणे फेडते. हे खेळाडू 10 क्रमांकाच्या जर्सीत असतात. पुढीलपैकी कोण 10 क्रमांकाच्या जर्सीत नसते किंवा नव्हते? ठीक आहे, तर हा प्रश्न 16वा प्रश्न MPSCने कॅन्सल केलेला आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 17वा. पृथ्वीच्या अंतर्गत भागात जसे जसे खोल जावे तसे तसे सरासरी तापमानात वाढ कशी होते हे आपल्याला सांगायचं आहे. 1 डिग्री सेल्सिअस दर 32 मीटरला, 1 डिग्री सेल्सिअस दर 64 मीटरला,
1 डिग्री सेल्सिअस दर 40 मीटरला, 1 डिग्री सेल्सिअस दर 80 मीटरला. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, 1 डिग्री सेल्सिअस दर 32 मीटरला सरासरी तापमानात वाढ होते. जसं जसं आपण अंदर जातो तसं तसं. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 18. मंगळासंबंधी खालील विधानांचा विचार करा. विरळ वातावरण, शुष्क नदी पात्र, -30 डिग्री सेल्सिअस ते -100 डिग्री सेल्सिअस तापमान आणि फोबोस हा एकमेव उपग्रह. वरील विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ आणि ब, म्हणजे विरळ वातावरण आणि शुष्क नदी पात्र ही 2 विधाने बरोबर आहे, बाकी 2 चुकीचे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 19. समुद्रास भिडण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते? मिसिसिपी, ॲमेझॉन, कोलोरॅडो आणि बियास. आपल्या सर्वांनाच माहिती आहे कोलोरॅडो ही नदी समुद्रास मिळवण्यापूर्वी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते. तर पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 20. खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही? ठीक आहे, संबंधित नाही म्हणता येईल. तर उष्णदकाचे फवारे, बॅथोलिक, त्यानंतर डाईक किंवा घड्या. तर पर्याय क्रमांक 4 घड्या ही ज्वालामुखीशी संबंधित नाही. ठीक आहे, घड्या हा भाग, बाकी सर्व ज्वालामुखीशी संबंधित आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 21. मध्यवर्ती खिलाफत समितीच्या अलाहाबाद येथील सभेत राष्ट्रवादी हिंदू पुरोगामी विजय झाले. त्यांना रिकामी जागा यांचा पाठिंबा होता. कुणाचा? टिळक, गांधी, अली बंधू आणि मोतीलाल नेहरू. तर त्यांना गांधीजींचा, तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, गांधीजींचा पाठिंबा होता. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 22. सुवर्ण क्रांतीचाच म्हणजेच गोल्डन रिव्होल्यूशन संबंध यांचा रिकामी जागाशी संबंध आहे. संबंध रिकामी जागेशी आहे. तर अन्न उत्पादन, दुग्ध उत्पादन, मधुमक्षिका पालन आणि कुलोत्पादन. सुवर्ण क्रांतीचा, तर याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मधुमक्षिका पालन. ठीक आहे, बी किपिंग म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. तर प्रश्न क्रमांक 23. 6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी साबरमती येथे सविनय कायदेभंगाच्या चळवळीला सुरुवात केली. त्याचवेळी 6 एप्रिल 1930ला महाराष्ट्रात रिकामी जागा ह्या मुंबईच्या उपनगरात चळवळीचा आरंभ झाला. ठीक आहे, सविनय कायदेभंगाची चळवळीला सुरुवात कधी झाली? तर 6 एप्रिल 1930. आणि महाराष्ट्रात कुठे? वडाळा, वाडीबंदर, विलेपार्ले आणि अंधेरी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विलेपार्ले. ठीक आहे, महाराष्ट्रात विलेपार्ले या मुंबईच्या उपनगरात चळवळीचा आरंभ झाला. प्रश्न क्रमांक 24. रेशीमच्या उत्पादनात मक्तेदारी आहे. त्याचे उत्पादन रिकामी जागा राज्यात होते. आसाम आणि बिहार, बिहार आणि उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू, काश्मीर आणि हिमाचल प्रदेश. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आसाम आणि बिहार. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 25. योगा आपण हे सहन करू शकत नाही ते बरे करायला व जे बरे होऊ शकत नाही ते सहन करायला मदत करतो. एक युगगुरू म्हणाले, ज्यांचे पुढील सर्व शिष्य होते. ठीक आहे, व्हायोलिन वादक यहुदी मेनुहीन, त्यानंतर व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण, नटसम्राट नसरुद्दीन शाह आणि क्रिकेटचे सचिन तेंडुलकर. तर योग गुरुचे नाव कुठले आहे ते सांगायचे आहे. पर्याय आहे B.K. अय्यंगार, बाबा रामदेव, सत्यानंद सरस्वती आणि महेश योगी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 B.K.S. अय्यंगार. ठीक आहे, B.K.S. अय्यंगार हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26. भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बन मुक्त राज्य झालेले आहे? अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश आणि गुजरात. तर याचा पर्याय क्रमांक 3 हिमाचल प्रदेश. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, हे राज्य प्रथम कार्बन मुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे, हिमाचल प्रदेश. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 27.
न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्क येथे जागतिक नागरिक उत्सवाच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदीच्या अविस्मरणीय भाषणातील अखेरच्या कोणत्या शब्दांनी अमेरिकांची मने जिंकली? ठीक आहे, अखेरचे शब्द विचारले आहे. तर मे द फोर्स बी विथ यू, नमस्ते, थँक्यू वन्स अगेन फॉर हॅव्हिंग मी ओव्हर आणि गॉड ब्लेस यू ऑल. तर मे द फोर्स विथ यू पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. हे त्यांचे भाषणातील अखेरचे शब्द होते ज्याने अमेरिकांची मने जिंकली होती. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणते पठार कललेले पठार नाही? ठीक आहे, दख्खनचे पठार, अरेबियाचे पठार, ब्राझीलचे पठार आणि तिबेटचे पठार. तर तिबेटचे पठार पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे, जे पठार कललेले नाही. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणत्या प्रदेशास हजारो भाषांची भूमी म्हणतात? दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया आणि युरोप. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आफ्रिका. ठीक आहे, आफ्रिकेच्या प्रदेशास हजारो भाषांची भूमी असे म्हणतात. मिनी कार म्हणजे लहान मोटारगाडी 60च्या दशकातील नमुनेदार आकृती होती. त्यापासून प्रोत्साहित होऊन कोणी त्याच दशकात रस्त्यावर क्रांती घडविणारा मिनी स्कर्ट निर्माण केला. ठीक आहे, मिनी कार. तर कोको चॅनल, सेंट लॉरेंट, मेरी क्वेंट आणि पियरे कार्डिन. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मेरी क्वेंट. ठीक आहे. चला तर बघूया प्रश्न क्रमांक 31. खालील भारतातील 13 स्थाने नमूद आहेत, त्यातील 12 ठिकाणी ज्योतिर्लिंग आहे, एका ठिकाणी नाही. ती जागा कोणती? ठीक आहे, तर आपण बघून घेऊया 12 कुठले आहे. सोमनाथ, प्रभासपट्टन, गुजरात, मल्लिकार्जुन श्रीशैलम, आंध्र प्रदेश, महाकालेश्वर, उज्जैन, मध्य प्रदेश, ओंकारेश्वर, मध्य प्रदेश, केदारनाथ, उत्तराखंड, अमरनाथ, जम्मू आणि काश्मीर. इथे अमरनाथमध्ये ज्योतिर्लिंग नाही. विश्वेश्वर, वाराणसी, उत्तर प्रदेश, रामेश्वर सेतुबंध, तामिळनाडू, त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र, वैद्यनाथ परळी, महाराष्ट्र, नागेश्वर, औंढा, महाराष्ट्र, घृष्णेश्वर, इलोरा, महाराष्ट्र, भीमाशंकर, खेड, महाराष्ट्र. तर हे 5 ठिकाणी महाराष्ट्रात आहे आणि इथं 4च पर्याय दिले आहे, मल्लिकार्जुन, अमरनाथ, रामेश्वर आणि विश्वेश्वर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमरनाथ. येथे ज्योतिर्लिंग नाही. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 32. रिकामी जागा प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे. वनस्पती, कीटके, मनुष्य आणि प्राणी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कीटके. कीटक प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे. ठीक आहे, उत्तर पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 33. पुढील 2 विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ठीक आहे, चुकीचे विधान ओळखायचे आपल्याला. तर घटना समिती म्हणजे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली नंतर विधान समिती म्हणजेच लेजिस्लेटिव्ह असेंब्ली बनली, जिचे पुढे रूपांतर तात्पुरत्या किंवा हंगामी संसदेत पार्लमेंटमध्ये झाले. हे विधान एकदम बरोबर आहे. त्यानंतर ज्या दिवशी घटनेवर सह्या होत होत्या त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती, जो एक शकून मानला गेला. हे सुद्धा बरोबर आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दोन्हीही नाही. म्हणजे दोन्हीही विधाने बरोबर आहे. आपल्याला चुकीचे विधान ओळखायचे आहे, तर दोन्हीही चुकीचे विधान नाहीत. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो? ठीक आहे, पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास नायट्रोजन, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, वरीलपैकी सर्व किंवा वरील सर्व. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नायट्रोजन. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 35 जोड्या लावा. पर्यावरणासंबंधी कायदे आणि त्याचे वर्ष देण्यात आलेले आहे. तर पर्यावरण संरक्षण ॲक्ट हा 1986चा आहे. त्यानंतर पर्यावरण स्नेही खोपटी योजना 1991. जैव औषधी कचऱ्याचे संबंधी कायदे 1998. त्यानंतर नगरपालिका घनकचरा नियोजन कायदे हे
2000. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 36. पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ठीक आहे, चुकीचे विधान बघायचे आहे. तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची भारतीय नागरी सेवेसाठी निवड झाली होती, परंतु राजकीय संघटना स्थापन करण्यासाठी ती त्यांनी स्वतःहून सोडून दिली. ठीक आहे, हे बरोबर आहे. हे चुकीचं आहे. त्यानंतर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी डिसेंबर 1885 मध्ये अखिल भारतीय सभा येथे बोलवली. ठीक आहे, हे पण चुकीचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दोन्ही अ आणि ब हे चुकीचे आहे. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 37. पुढील 2 विधानांपैकी कोणते बरोबर आहे? भारतातील बहुतांशी भागात राज्य उत्पादन विभागाच्या परवानगीशिवाय घरी दारू बनविणे बेकायदेशीर आहे. ठीक आहे, हे एकदम बरोबर आहे. त्यानंतर भारतात केवळ स्वतःच्या वापराकरिता परवानगीशिवाय घरी दारू तयार केली जाऊ शकते. तर हे विधान चुकीचं आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, केवळ अयोग्य. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 38. कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवणे म्हणजेच हम दो हमारे दो कोणत्या धोरणाच्या 2 उद्दिष्टांपैकी एक आहे? ठीक आहे. तर पर्याय आहे कुटुंब नियोजन कार्यक्रम 1982, त्यानंतर 20 कलमी कार्यक्रम, त्यानंतर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 आणि नवीन लोकसंख्या धोरण 2011. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 या धोरणाच्या 2 उद्दिष्टांपैकी एक आहे हम दो हमारे दो किंवा कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवणे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 39. हा कॅन्सल झालेला आहे. ठीक आहे, MPSCने हा कॅन्सल केलेला आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 40. लिंग असमानता निर्देशांकांमध्ये महिलांविषयीच्या ज्या 3 परिणामांचा समावेश होतो ती कुठली? ठीक आहे, तर या 4 पर्याय दिले आहेत. सरासरी आयुर्मान, शैक्षणिक यशप्राप्ती आणि उत्पन्न व मिळकत. दुसरा पर्याय आहे शिक्षण, आर्थिक सहभाग आणि आर्थिक संसाधनांची मालकी. तिसरा जननक्षम आरोग्य, सक्षमीकरण आणि श्रम बाजारातील सहभाग. आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी एकही नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जननक्षम आरोग्य, सक्षमीकरण आणि श्रम बाजारातील सहभाग. त्यानंतर प्रश्न क्रमांक 41. जनगणना 2011 नुसार शहरी लोकसंख्या आणि दारिद्र्य रेषेखालील असणारी लोकसंख्या यांचा सहगुणांक 0.39 इतका आहे. ही बाब असे दर्शवते ज्या पद्धतीचे शहरीकरण झाले आहे त्याचा गरिबी घटवण्यासाठी फारसा काही परिणाम झाला नाही. त्यानंतर शहरीकरणाचा गरीब घटकावर फार खोलवर परिणाम झाला आहे. त्यानंतर शहरीकरणामुळे गरिबात वाढ झाली आहे आणि वरीलपैकी कोणती नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ज्या पद्धतीचे शहरीकरण झाले आहे त्याचा गरिबी घटकासाठी फारसा काही परिणाम झालेला नाही. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 42. शिक्षण हक्क कायदा 2009चा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे? ठीक आहे, मुख्य उद्देश आपल्याला सांगायचा आहे शिक्षण हक्क कायदा 2009चा. निरक्षरता निर्मूलन, सर्वांना व्यापक प्रमाणात आणि आवश्यक शिक्षण, 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण आणि वरील सर्व. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण. 2009 शिक्षण हक्क कायदा पासून याचा मुख्य उद्देश आहे. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 43. भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या आर्टिकलनुसार राज्य सरकारांनी वन्य जमातीकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतर करण्यास प्रतिबंध करण्याचे धोरण स्वीकारले? ठीक आहे, तर ही कुठली कलम आहे? आर्टिकल 36, आर्टिकल 46, आर्टिकल 39 आणि वरीलपैकी एक नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आर्टिकल 46. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 44. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन निर्मिती विभागास कायमस्वरूपी किमान किती रुपयाचा सुवर्ण साठा ठेवणे आवश्यक आहे? ठीक आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन निर्मिती विभागास. ठीक आहे, तर याचं पर्याय आहे 85 कोटी,
115 कोटी, 200 कोटी व वरीलपैकी एकही नाही. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 115 कोटी रुपये. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 45. 9व्या व 10व्या पंचवार्षिक योजनेत भारतातील किंमत वाढीचा वार्षिक दर हा होता. ठीक आहे. तर पर्याय आहे 4% व 5% अनुक्रमे, 5% व 7% अनुक्रमे, 4% व 7% अनुक्रमे आणि 7% ते 5% अनुक्रमे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, 4% व 5% अनुक्रमे 9व्या व 10व्या पंचवार्षिक योजनेत भारतातील किंमत वाढीचा वार्षिक दर होता. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 46. राज्य सरकाराशी सल्लामसलत करून प्रत्येक राज्यासाठी विविक्षित उद्दिष्टे ठरवून देणे हे कुठल्या पंचवार्षिक योजनेचे वैशिष्ट्य होते? ठीक आहे. तर पर्याय आहे 10वी पंचवार्षिक योजना, 8वी पंचवार्षिक योजना, 12वी पंचवार्षिक योजना आणि 11वी पंचवार्षिक योजना. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिलं, 10वी पंचवार्षिक योजना. ठीक आहे. तर हे 10व्या पंचवार्षिक योजनेचं वैशिष्ट्य होतं राज्य सरकारशी सल्लामसलत करून प्रत्येक राज्यासाठी विविक्षित उद्दिष्टे ठरवून देणे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 47. सकल प्रजनन पुनरुत्पादन दर म्हणजे काय? ठीक आहे. सकल प्रजनन पुनरुत्पादन दर म्हणजे काय? लग्नापासून स्त्रीने जन्म दिलेली एकूण बालके, एका वर्षात जन्मलेली बालके वजा मृत बालके, जन्मदर वजा मृत्यूदर आणि स्त्रीच्या संपूर्ण जननकाळात जिवंत प्रसूती झालेली नवजात अर्भके. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, स्त्रीच्या संपूर्ण जननकाळात जिवंत प्रसूती झालेल्या नवजात अर्भके. ठीक आहे. बघूया प्रश्न क्रमांक 48. व्यावसायिक शीतगृहात लोणी किती तापमानावर ठेवले जाते? ठीक आहे. तर व्यावसायिक शीतगृहात लोणी किती तापमानावर ठेवले जाते? तर याचे पर्याय आहे 0 डिग्री, -20 डिग्री, 4 डिग्री सेल्सिअस आणि -4 डिग्री सेल्सिअस. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, -20 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. कमर्शियल कोल्ड स्टोरेजमध्ये म्हटलं आहे व्यावसायिक शीतगृहात. त्यानंतर आहे लेसरच्या सहाय्याने पर्यावरण संनियंत्रण करण्याच्या तंत्राला काय म्हणतात? लेझरच्या सहाय्याने. तर याचे पर्याय आहे रडार, सोनार, लेडार आणि लिडार. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लिडार. लिडारच्या सहाय्याने पर्यावरण संनियंत्रण करण्याच्या तंत्राला लिडार असे म्हणतात. ठीक आहे. लेझरच्या सहाय्याने. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 50. फळांच्या व भाज्यांच्या वितंसकीय तांबूसीकरणास तपकिरीपणा कारणीभूत मुख्य वितंचक कोणते? काय म्हटलं? द की एन्झाईम इन्व्हॉल्व्ड इन एन्झायमॅटिक ब्राउनिंग ऑफ फ्रूट अँड व्हेजिटेबल इज. तर याचा आहे पर्याय आहे पॅराऑक्सिडेज, त्यानंतर पॉलिफिनॉल ऑक्सिडेज, त्यानंतर कॅटेलीज आणि कोलेस्ट्रॉल ऑक्सिडेज. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे पॉलिफेनॉल ऑक्सिडेज. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 51. रिकामी जागाच्या सहाय्याने दूरचित्रवाणीचे कार्यक्रम सर्व जगामध्ये पाठविणे शक्य आहे. तर याचं पर्याय आहे भूस्थिर उपग्रह, अंतरंग तरंग प्रसारण, भूतरंग प्रसारण, अणुतरंग प्रसारण. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त भूस्थिर उपग्रहांच्या सहाय्याने दूरचित्रवाणीचे कार्यक्रम सर्व जगामध्ये पाठविणे शक्य आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 52. सॉलिड फूड पॅकेजिंगसाठी सर्वात अधिक वापरली जाणारी व स्वस्त प्लास्टिक फिल्म कशाची असते? तर याचे उत्तर आहे पॉलिएथिलीन, त्यानंतर पॉलिस्टायरीन, नंतर पॉलिप्रोपिलीन आणि पॉलिविनाइल क्लोराईड. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पॉलिएथिलीन. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 53. अनितील किरणे रिकामी जागामधून आरपार जाऊ शकत नाहीत. तर याचे पर्याय दिले आहे काच, क्वार्ट्ज, फ्लोराईड आणि रॉक सॉल्ट किंवा संधयोग. तर अनितील किरणे पर्याय क्रमांक अ, काच यामधून आरपार जाऊ शकत नाही, त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त अ.
त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 54. दुर्बिणीसारख्या प्रकाशीय उपकरणातील क्षेत्रभिंग व नेत्रभिंग यांच्या जोडणीतून काय आकारते? त्याचे पर्याय दिले आहे: वस्तुभिंग, संयुक्त नेत्रभिंग, विशालक आणि वरीलपैकी एकही नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संयुक्त नेत्रभिंग. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 55. पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहाला इतकी गतिज ऊर्जा आहे. ठीक आहे. पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर निसटण्यासाठी किमान केवढी ऊर्जा दिली पाहिजे? ठीक आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, EK. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 56. सन 2006 सालानंतर खालीलपैकी कोणत्या ग्रहाला सूर्यमालिकेतील ग्रह मानले जात नाही परंतु बटुग्रह म्हणून ओळखण्यात येतो? याचे पर्याय आहे बुध, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे 2006 मधून प्लुटो हा ग्रह वगळण्यात आलेला आहे आणि तो आता बटुग्रह म्हणून ओळखण्यात येतो. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 57. ऑक्सिश्वसनामध्ये ऑक्सिजन कोणती मुख्य भूमिका बजावितो? ठीक आहे. इलेक्ट्रॉन दाता, इलेक्ट्रॉन ग्राही, प्रोटॉन दाता आणि प्रोटॉन ग्राही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इलेक्ट्रॉन ग्राही. ठीक आहे. ही मुख्य भूमिका ऑक्सिश्वसनामध्ये ऑक्सिजन बजावितो. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 58. अतिश्रमामुळे स्नायुदुखीमध्ये खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते? लॅक्टिक ॲसिड, इथेनॉल, फॉर्मिक आम्ल आणि ॲस्कॉर्बिक ॲसिड किंवा आम्ल म्हणतो आपण त्याला. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लॅक्टिक ॲसिड किंवा लॅक्टिक आम्ल आपण म्हणतो त्याला, जे स्नायू दुखीमुळे जे रसायन जबाबदार असते. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 59. खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? गर्द पिवळे मूत्र, मॅलेन्युरिया. ठीक आहे. त्यानंतर रंगहीन मूत्र, निर्जलीकरण. त्यानंतर रक्तरंग मूत्र, हिमॅच्युरिया आणि हिरवट रंगाचे मूत्र बीट खाल्ल्यामुळे. त्याचं कुठलं पर्याय क्रमांक 3, रक्तरंगमूत्र, हिमॅच्युरिया. ठीक आहे. हे पर्याय बरोबर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 60. तर खालीलपैकी कोणता आजार बरा करण्यासाठी ॲग्रेमायसिन वापरतात? कवक आजार, विषाणू आजार, जीवाणू आजार किंवा कवक विद्रव्य आजार. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जीवाणू आजार. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 61. पचनसंस्थेमध्ये मुख ते गुदद्वार या मार्गामध्ये pH मध्ये काय बदल होत जातो? अल्कली आम्ल अल्कली, आम्ल अल्कली आम्ल, त्यानंतर आम्ल व अल्कली, त्यानंतर अल्कली ते आम्ल. तर काय? तर पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे आम्ल ते अल्कली. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 62. खालीलपैकी मायक्रोन्यूट्रियंट कोणते आहे? ठीक आहे. मायक्रोन्यूट्रियंट सांगायचे आहे आपल्याला. मॅग्नेशियम, मॉलिबेडिनियम आणि बोरॉन किंवा झिंक. तर यातलं मायक्रोन्यूट्रियंट कोणतं आहे? तर मॅग्नेशियम. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. त्यानंतर बघूया ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी फिल इन द ब्लँक्स टक्के आहे. 40%, 53%, 45% की 55%. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 40%. ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी ही 40% आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 64. पुरातन काळापासून वनस्पती आजार बरे करण्यास्तव व आरोग्य सुदृढीस्तव वापरली गेली आहेत. ठीक आहे. आपल्या उपचार पद्धतीतील अर्ध्यापेक्षा अधिक औषधे वनस्पतीजन्य आहेत. भारतीय औषधी वनस्पतींच्या शब्दावलीत 3000 वनस्पती आहेत. वनस्पतींचा कोणता भाग सर्वात अधिक औषधीयुक्त म्हणून वापरला जातो? तर याचे पर्याय आहे मुळे, साल, पाने आणि बिया. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मुळे. ठीक आहे. सर्वात अधिक औषधीयुक्त म्हणून वापरला जातो मुळे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 65. पुढीलपैकी कोणते क्षार शरीरातील आम्लक्षार किंवा ॲसिड बेस संतुलन राखते? कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम आणि लोह. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सोडियम. प्रश्न क्रमांक 66. रासायनिक पदार्थाचा आर्द्रताग्राही स्वभाव गुणधर्म दर्शवितो की तो चांगला. पर्याय आहे ऑक्सिडीकारक अभिकर्ता आहे की निर्जलक अभिकर्ता आहे, शपनकारक अभिकर्ता आहे की क्लिष्टीकरण अभिकर्ता आहे.
त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, निर्जलीकरण अभिकर्ता. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 67. महाराष्ट्र शासनाचे प्राणी संधारण म्हणजे सुधारणा बिल 1995ला ज्याला राष्ट्रपतीची मान्यता 1 महिन्यापूर्वी मिळाली, खालील कोणत्या प्राण्यांना वगळते जेणेकरून त्यांची कत्तल केली जाऊ शकते? ठीक आहे. तर कुठले आहे? बैल व सांड, गाई व वासरे, महेश्वतीचे बछडे आणि वरीलपैकी एकही नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महेश्वतीचे बछडे. त्यानंतर बघूया महाराष्ट्रामध्ये बारमाही वाहणारी नदी कुठली? ठीक आहे. नर्मदा, कावेरी, गोदावरी आणि कोणतीही नाही. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे महाराष्ट्रामध्ये एकही नदी बारमाही वाहणारी नदी नाही आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कोणतीही नाही. त्यानंतर बघूया अल्फा कण यांनी शोधून काढले. अल्फा कण कोणी शोधून काढलेले आहे? तर पर्याय आहे जे थॉम्सन, अल्बर्ट आइन्स्टाईन, त्यानंतर रुदरफोर्ड आणि मॅडम क्युरी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रुदरफोर्ड यांनी अल्फा कण शोधून काढले आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 70. सहकारी संस्थांचे आर्थिक वर्ष रिकामी जागा हे असते 1 एप्रिल ते 31 मार्च, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, 1 जुलै ते 30 जून आणि 1 मे ते 30 एप्रिल. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एप्रिल ते 31 मार्च हे सहकारी संस्थांचे आर्थिक वर्ष असते. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 71. पुढील शास्त्रज्ञांपैकी कोणी त्याच्या 1940मध्ये प्रकाशित झालेल्या विज्ञान व धर्म या लेखात असे प्रतिपादन केले की धर्माविना विज्ञान लगडे आहे व विज्ञानाविना धर्म आंधळे आहे? म्हणजे सायन्स विदाउट अ रिलिजन इज अ लेम अँड रिलिजन विदाउट अ सायन्स इज अ ब्लाइंड. हे कोणी म्हटले आहे? तर अल्बर्ट आइन्स्टाईन, आयझॅक न्यूटन, नील्स बोर्स आणि कोपर्निकस. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अल्बर्ट आइन्स्टाईन. हे त्यांचं खूप विख्यात वाक्य आहे, धर्माविना विज्ञान लंगडे आहे व विज्ञानाविना धर्म आंधळा आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 72. संसदेबाबत खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे. तर वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे हे आपल्याला बघायचे आहे. लक्षवेधी सूचना सर्वप्रथम तरतूद सन 1954मध्ये करण्यात आली आहे, बरोबर आहे. त्यानंतर लक्षवेधी संबंधी सूचना सदस्याद्वारे लिखित स्वरूपात सकाळी 10 पर्यंत द्यावी लागते, हे सुद्धा बरोबर आहे. एका बैठकीसाठी सभासद एकापेक्षा जास्त लक्षवेधी सूचना देऊ शकत नाही, हे विधान चुकीचे आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, क. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 73. खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान, ब्रिटनमध्ये विधिनियमात न्यायालयीन पुनर्विलोकनाची परवानगी नाही. ठीक आहे. आणि ब, जेथे न्यायालयीन पुनर्विलोकनाबाबत कोणतीही मर्यादा नाही अशा अमेरिकेच्या न्यायसंस्थे इतकी भारतीय न्यायसंस्था श्रेष्ठ नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दोन्ही विधाने बरोबर आहेत. त्यानंतर बघूया 74. खालील विधाने विचारात घ्या. ब्रिटिश घटना ही अलिखित घटना आहे. ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे आणि ब्रिटिश घटना सर्वात अधिक लवचिक आहे. तर याचं उत्तर आहे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे सांगायचे, तर वरीलपैकी कोणतेही नाही. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. ब्रिटिश घटना ही अलिखित घटना आहे. ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे. त्यानंतर ब्रिटन घटना सर्वात अधिक लवचिक आहे. हे सर्व विधाने बरोबर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 75. कोणत्या देशाविरुद्ध खेळताना भारतीय क्रिकेट संघाने 7 ऑगस्ट 2014 रोजी कसोट्या डावामध्ये जास्तीत जास्त 6 फलंदाज 0 धावसंख्येवर बाद होण्याच्या जागतिक क्रमवारीची बेरीज केली आहे? ठीक आहे. भारतीय क्रिकेट संघाने 7 ऑगस्ट 2014 रोजी, हा त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न आहे. आपण 2015चा पेपर बघत आता. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, इंग्लंड. ठीक आहे. त्यानंतर बघूया 76. सुनामी या जपानी शब्दातील सु आणि नामी म्हणजे संपूर्ण विनाश, राक्षसी लाट, बंदर लाट आणि हिंस्र लाट. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सुनामी म्हणजे बंदर. ठीक आहे. बंदर लाट हे आपण सर्वांनाच माहिती आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 77. तर पेट्रिक सेंजर यांना 2 वेळा
रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. 2 पुरस्कारांमध्ये अंतर किती होते? ठीक आहे, आपलं अंतर सांगायचं आहे. 10 वर्षापेक्षा अधिक, 10 वर्षापेक्षा कमी, 20 वर्षापेक्षा अधिक आणि 20 वर्षापेक्षा कमी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 20 वर्षापेक्षा अधिक. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 78. चांगला खेळला निळा लाल जिंकलेला आहे, हे रेफरीचे वाक्य आपण सर्वसाधारणपणे कुठे ऐकतो? पर्याय आहे फुटबॉल, बास्केटबॉल, स्क्वॉच किंवा बॉक्सिंग. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बॉक्सिंगमध्ये आपण हे ऐकतो. चांगला खेळला निळा आणि लाल जिंकलेला आहे. त्यानंतर बघूया 79. राज्य प्रशासकीय लवाद्याच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात? राज्यपाल, राष्ट्रपती, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा राष्ट्रीय न्यायिक आयोग. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राष्ट्रपती हे राज्य प्रशासकीय लवाद्याच्या अध्यक्षाची नेमणूक करतात. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 80. भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीच्या तत्वातून रिकामी जागा व्यक्त होते. तर पर्याय दिले आहे. राज्यघटनेची काही वैशिष्ट्ये अत्यंत आवश्यक असतात की जे केव्हाच रद्द करता येत नाहीत. मूलभूत अधिकार संक्षिप्त करता येत नाहीत अथवा हिरावून घेता येत नाहीत. अनुच्छेद 368 मध्ये नमूद केलेल्या घटनादुरुस्तीच्या पद्धती व्यतिरिक्त अन्य मार्गाने राज्यघटनेत बदल करता येऊ शकत नाही. सरनाम्यामध्ये बदल केला जाऊ शकत नाही कारण तो राज्यघटनेचा भाग असत नाही. तर मूलभूत चौकटीच्या तत्वातून काय व्यक्त होते सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राज्यघटनेची काही वैशिष्ट्ये अत्यंत आवश्यक असतात की जे केव्हाच रद्द करता येत नाही. त्या मूलभूत चौकटीच्या बाहेर जाऊन आपल्याला कायदे बनवता येत नाही, हे सर्वसाधारणपणे त्याचं मत आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 81. खालीलपैकी कोणास संसद सभासदांचा मित्र, तत्त्वज्ञ व मार्गदर्शक म्हणून ओळखले जाते? पर्याय आहे महान्यवादी, नियंत्रण व महालेखा परीक्षक, महासचिव आणि संसदीय कामकाज मंत्री. तर संसद सभासदांचा म्हटलं मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक, तर महासचिव पर्याय क्रमांक 3 हे आहे. आणि लोकलेखा समितीचा जर मित्र, तत्त्वज्ञ किंवा मार्गदर्शक म्हटला तर तो कॅग असतो. ठीक आहे, हे एवढं लक्षात ठेवा. जेव्हा संसद सभासदांचा मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक म्हणते तेव्हा महासचिव हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 82. 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता आणि रिकामी जागा जिल्ह्याची लोकसंख्येची घनता एक समान आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय आहे जळगाव, नाशिक, औरंगाबाद आणि रायगड. तर घनता जी आहे ते औरंगाबादची समान आहे आणि महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता आणि औरंगाबादची जिल्ह्याची लोकसंख्येची घनता एक समान आहे. किती? 2011ची 365 आणि भारताची किती आहे तर 382. ठीक आहे, घंटा आहे. त्यानंतर बघूया भारताचा प्रश्न क्रमांक 83. भारताचा सर्वप्रथम 6 पदरी अति जलद वेग रोज 43,000 वाहने वाहणारा मुंबई पुणे जलद मार्ग किती लांबीचा आहे? तर लांबी दिलेली आहे 83 किलोमीटर, 93 किलोमीटर, 103 आणि 113. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 93 किलोमीटर. ठीक आहे, मुंबई पुणे जलद मार्ग किती लांबीचा आहे तर 93 किलोमीटर. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 84. रॅमन मॅगसेसे पुरस्कारची सुरुवात 1957 पासून झाली. तर रॅमन मॅगसेसे कोणत्या वर्षी विमान दुर्घटनेत मरण पावले होते? तर याचे पर्याय दिले 1954, 1955, 1956 आणि 1957. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1957व्या वर्षी त्यांचा विमान दुर्घटनेत मरण पावले होते. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 85. क्रॉस कंट्री स्कीइंग हा रिकामी जागाचा राष्ट्रीय खेळ आहे. कुठल्या देशाचा आहे? तर स्वीडन, डेन्मार्क, फिनलंड आणि नॉर्वे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नॉर्वे. क्रॉस कंट्री स्कीइंग हा नॉर्वे देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 86. खालील विधाने विचारात घ्या. प्रथमतः खाजगी व्यक्ती राष्ट्रीय दिवस सोडून राष्ट्रध्वज फडकवू शकत नव्हता. ठीक आहे. त्यानंतर आहे आचारसंहितेला 2007 मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्यात आली.
तर याची वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ. प्रथमतः खाजगी व्यक्ती राष्ट्रीय दिवस सोडून राष्ट्रध्वज फडकवू शकत नव्हता. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 87. ज्ञानपीठ पुरस्कारांची सुरुवात 1961 मध्ये झाली. कोणता वृत्तपत्र गट या पुरस्कारामागे आहे? ठीक आहे. त्याचे पर्याय दिले आहेत. द इंडियन एक्सप्रेस, द टाइम्स ऑफ इंडिया, हिंदुस्तान टाइम्स आणि द हिंदू. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 द टाइम्स ऑफ इंडिया. हा वृत्तपत्र गट या पुरस्कारामागे आहे. कुठल्या? तर ज्ञानपीठ. आणि त्याची सुरुवात 1961 मध्ये झालेली आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 88. भारताच्या झेंड्यात हळूहळू विकास होत गेला. ऑगस्ट 7, 1906 रोजी कलकत्तामधील ग्रीन पार्क येथे पारसी बागान चौकात सर्वप्रथम झेंडा फडकविला गेला. सन 1921 मध्ये काँग्रेस समितीच्या बैठकीत महात्मा गांधी पुढे झेंडा आणला गेला. गांधीजींनी त्यात कोणत्या रंगाचा पट्टा समाविष्ट करण्यात सुचविले? ठीक आहे. तर पर्याय आहे लाल, केशरी, पांढरा आणि हिरवा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पांढरा. गांधीजींनी त्यात पांढरा रंगाचा पट्टा समाविष्ट करण्यासाठी सुचविले होते. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 89. कॉमनवेल्थ राष्ट्रे स्वतंत्र राष्ट्रे आहेत जी पूर्वी ब्रिटिश साम्राज्यात होती. आता वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत सांगायचे आहे. त्यानंतर पहिलं, ही सर्व राष्ट्रे इंग्लंडच्या राणीला कॉमनवेल्थची प्रमुख मानतात, परंतु आपापल्या राष्ट्रांचे प्रतिकात्मक प्रमुख मानत नाही. ठीक आहे. त्यानंतर आहे दुसरं, कॉमनवेल्थ देशात एकमेकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्याचा ॲम्बेसिडर संबोधतात. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दोन्हीही विधाने बरोबर नाहीत. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 90. त्या व्यक्तीचे नाव सांगा जिने स्वतःच्याच मृत्यूशिलेसाठी पुढील प्रमाणे स्मृतिलेख लिहून ठेवला होता. इथे एक असा चिरनिद्रा घेत आहे ज्याने माणसालाच नव्हे तर देवालाही सोडलं नव्हतं. तर हे कोणी लिहून ठेवलेलं आहे? पर्याय आहे R.K. लक्ष्मण, B.K.S. अय्यंगार, पु ल देशपांडे आणि खुशवंत सिंग. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 खुशवंत सिंग. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 91. राष्ट्रसंघाच्या बोधचिन्हात जागतिक नकाशा कुठून प्रक्षेपित आहे? ठीक आहे. कुठून प्रक्षेपित आहे? तर उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, विषुववृत्त आणि कर्कवृत्त. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर ध्रुव. त्यानंतर बघूया 92. अटल बिहारी वाजपेयी यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ते 1996 ते 2004 या काळात 3 वेळा भारताचे पंतप्रधान होते. ठीक आहे. त्यानंतर आहे ते लोकसभेचे 8 वेळा तर राज्यसभेचे 3दा सभासद होते. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ते ओळखा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ. ते 1996 ते 2004 या काळात 3 वेळा भारताचे पंतप्रधान होते. त्यानंतर बघूया आपण प्रश्न क्रमांक 93. कॉमन मॅन म्हणजे सर्वसाधारण मनुष्याचे निर्माते श्री R.K. लक्ष्मण रोज वाचकांना सकाळी हसवायचे. द टाइम्स ऑफ इंडियामधील त्यांच्या व्यंगचित्र मालिकेचे शीर्षक काय होते? ठीक आहे. तर पर्याय आहे हू सेड इट, त्यानंतर यू सेड इट, त्यानंतर ऑल सेड इट आणि नन सेड इट. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 यू सेड इट. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 94. व्हॅटिकन सिटीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. क्षेत्रफळाच्या संदर्भात हा जगातील सर्वात छोटा देश आहे व या देशाचे क्षेत्रफळ 1 चौरस किलोमीटर स्क्वेअरपेक्षा कमी आहे. हे बरोबर आहे. त्याचं क्षेत्रफळ 0.44 स्क्वेअर किलोमीटर आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक ब, व्हॅटिकन सिटीची लोकसंख्या 500पेक्षा कमी आहे. हे विधान चुकीचे आहे. ठीक आहे. तर कोणती विधाने बरोबर आहेत? तर पर्याय क्रमांक 1 फक्त अ विधान हे बरोबर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 95. ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती? ठीक आहे. तर पर्याय आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस, वॉरन हेस्टिंग, लॉर्ड रिपन आणि विल्यम हंटर. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती काढून घेतली होती. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 96. मलाला युसुफझाईच्या पाकिस्तानमधील पख्तून आदिवासी क्षेत्रात दहशतवादाच्या विरोधातील लढाईत धैर्याच्या प्रतीक मानल्या जातात. त्या नोबेल पुरस्कार प्राप्त करणाऱ्या सगळ्यात तरुण व्यक्ती ठरल्या आहेत.
मलाला युसुफजाई किती वर्षाच्या आहेत? तर पर्याय आहे 17, 21, 25 आणि 29. तर पर्याय क्रमांक 1 हे 17 वर्षाच्या आहेत असं 2015चं पेपर आहे. तर ही जुनी गोष्ट आहे, आता त्यांचं वय वाढलेलं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 97. भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात रिकामी जागा इथे झाली. ठीक आहे, तर मुंबई, बेंगलोर, नागपूर आणि दिल्ली. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नागपूर येथे झालेली आहे इथेनॉलच्या धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात. ठीक आहे, तर आणि ते ई वाहन प्रकल्पसुद्धा सर्वप्रथम महाराष्ट्रात सुरू झालेला आहे आणि देशातील पहिला डिजिटल जिल्हा जो आहे तो सुद्धा नागपूर म्हणून आहे. ठीक आहे, त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 98. श्री भालचंद्र नेमाडे यांना हिंदू या प्रख्यात कादंबरीसाठी 2014चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. या कादंबरीत पर्याय दिले आहे: हिंदू सण आणि त्यांचे महत्त्व, त्यांचे वर्णन आहे; हिंदू संस्कृतीचे वर्णन, जगण्याची अप्रतिम कला असे आहे; हिंदू धर्माच्या उदयाबाबत वर्णन आहे; किंवा हिंदू संस्कृतीचे वर्णन, जगण्याची समृद्धी अडगळ असे आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हिंदू संस्कृतीचे वर्णन, जगण्याची समृद्धी अडगळ असे आहे. ठीक आहे, तर 2019चा ज्ञानपीठ पुरस्कार आहे अक्कीथम यांना मिळालेला आहे आणि ते मल्याळी कवी आहे आणि तो 55वा आहे. ठीक आहे, 55वा ज्ञानपीठ पुरस्कार 2019चा अक्कीथम यांना मल्याळी भाषेसाठी मिळालेला आहे आणि ते 6वे मल्याळी आहेत. जे अक्कीथम आहेत ते 6वी मल्याळी आहे आणि ते केरळ राज्यातील. ठीक आहे, त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 99. इबोलाचा मनुष्यात शिरकाव लागण झालेल्या प्राण्यांच्या संपर्कामुळे होतो. ठीक आहे, त्यानंतर मात्र ह्या प्राण्यात पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही. तर चिंपांजी, फळवटवाघूळ किंवा फ्रूट बॅट म्हणतो आपण त्याला, फ्रूट बॅट. त्यानंतर माकडे आणि मच्छर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मच्छर याचा समावेश होत नाही. त्यानंतर हा प्रश्न क्रमांक 100वा. नेल्सन मंडेला 10 मे 1994 रोजी दक्षिण आफ्रिकेचे प्रथम निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष ठरले. ठीक आहे, नेल्सन मंडेला 1994 रोजी दक्षिण आफ्रिकेचे प्रथम निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष ठरले. राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी किती वर्षे त्यांनी तुरुंगवास सोसला होता? तर पर्याय आहे 27 वर्ष, 23 वर्ष, 17 वर्ष की 13 वर्ष. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 27 वर्ष. ठीक आहे, 27 वर्ष त्यांनी तुरुंगवास सोसला होता. तर आज आपण बघितलं MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2015चे संपूर्ण प्रश्न, 100 प्रश्न आणि त्याची उत्तरे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर.